काही दिवसांपासून पुसद शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. काही ठिकाणी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया तर काही ठिकाणी नेगेटिव्ह प्रतिक्रिया हे नागरिकांमार्फत आणि व्यापारी वर्गांमार्फत आपल्याला मिळत आहे. आता इथेही व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर जमा झाले आहे. आपण सद्यस्थितीमध्ये उभा आहे मोखरे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान. आता नेमकं या व्यापाऱ्यांची काय मागणी आहे, यांना काय त्रास झाला आहे किंवा यांची भूमिका कशा प्रकारे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, ही संपूर्ण बाब आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेणार आहे. चला तर मग दादा तुमचं नाव सांगा. आमचं नाव राजेश वद्रावादे, राजेश सायकल स्टोर्स. आम्ही आंबेडकर चौकातील सर्व आठवडी बाजारातले व्यापारी आहे आणि नगरपालिकेतलेच भाडेकरू दुकान गाळ्यातले आहो आम्ही. तर आमचं म्हणणं आहे की त्यांच्या दुकानाच्या समोर आम्ही काही 3-4 फुटाचे टीन शेड लावलेले आहे. रस्त्यावर अतिक्रमण न करता आम्ही आमच्या वाऱ्याचा बचाव करणे, माल खराब होऊ नये म्हणून त्याचा बचाव करण्याकरता काही ठिकाणी टीन लावलेले आहे. तर ते आम्ही SDO साहेबांना, CO साहेबांना निवेदन दिल्यानंतर बी आणि त्यांनी सांगितले की आम्ही येऊन पाहणी करतो, पण त्यांनी पाहणी न करता आमच्या लगेच दुसऱ्या दिवशी येऊन आमच्या दुकानचे शेड तोडण्यात आले. आमचे आर्थिक नुकसान झालेले आहेत. या परिस्थितीत की जेणेकरून देश हा हालाकीच्या याच्यात आहे. युद्धामुळे कोणाला गॅस मिळत नाही, कोणाला पेट्रोल मिळत नाही, व्यापारी लोक बाहेरचे येत नाहीत, तर दुकानदाऱ्या चालत नाही. तर अशा वेळेला आमचा खर्च वाढत आहे. हा अतिक्रमण तोडल्यामुळे दुकानं दिसत नाहीत बरोबर, काही माल दिसत नाही, कोणी पडदे लावतात, कोणी हे लावतात, ते व्यापारी कोणी येत नाहीत. त्याच्यामुळे आमची ही नुकसान झालेले, कृपया आमच्यावर अन्याय होऊ नये ही माझी विनंती आहे. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे बंटी काबरा. नेमकं आता तुमची काय प्रॉब्लेम आहे, नेमकं या अतिक्रमणाबाबत तुमची भूमिका कशा प्रकारची आहे? अतिक्रमणाबाबत भूमिका म्हणजे सर्व साधारण गोष्ट अशी आहे की सर्व व्यापारी वर्ग हा कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण करत नाही. पहिली गोष्ट तर राहिला प्रश्न हा की हे जे शेड आहे हे कोणत्याही प्रकारे आम्हाला तर वाटत नाही की शासनाच्या निदर्शनात का येत नाही या गोष्टी, की बाबा हा शेड रस्त्यापासून 15 फुटाच्या हाईटवर असून याची रहदारी अथवा कोणत्याही जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला कोणत्याही प्रकारची अडचण नसताना त्याच्या व्यतिरिक्त त्या शेडचं कारण म्हणजे बनवायचं कारण एवढंच आहे व्यापारी वर्गाकडून की बाबा ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे, यापासून कोणत्याही प्रकारचे मालाचं संरक्षण, दुकानाचं संरक्षण करण्याकरता हा शेड मारला आहे. तरी पण प्रशासनाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता डायरेक्ट दडपशाही करून डायरेक्ट कोणत्याही प्रकारचं म्हणजे धोरण न वापरता डायरेक्ट येऊन बुलडोजर चालवला. याच्यामुळे भरपूर प्रमाणावर व्यापारी वर्गाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. कोणाच्या शेड सोबत कोणाची दुकानही पडण्यात आलेली आहे. आता आमच्या आठवडी बाजाराच्या लाईनमधला हा एक मोबाईलचा व्यापारी होता. तो मोबाईल व्यापारी सदर कारवाई करताना शेडवर चढून शेड खाली खोलण्यासाठी वर चढला असता तो गडबडीमध्ये खाली पडला. त्याची नुकसान भरपाई कोण करून देईल? त्याला काल ऑपरेशन झाला त्याचा दवाखान्यात. आता त्यांना जवळपास ते प्रशासनाच्या स्कीम मध्ये बसल्यामुळे त्याला 50,000 रुपये आतापर्यंत खर्च लागला आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर गेला असता तर तो किती प्रमाणावर लागला असता ह्याचा विचार कोणी केला का? राहिला सवाल दुसरा, प्रशासनाने इतर सोयी सुविधेचा काय विचार केला आहे? आता आठवडी बाजार व्यापारी संघटना ही म्हणजे याच्या तत्पूर्वी पण पुष्कळ वेळा आपण ही मागणी केलेली आहे की इथे कोणत्याही प्रकारचे शौचालयाचे प्रबंधन नाही आहे. तर ह्याबद्दल काय केलंय प्रशासनाने, काय भूमिका उचललेली आहे? म्हणजे व्यापाऱ्याकडून तर दरवर्षाचे व्याजासहित भाडे घेत आहे, त्याच्याबद्दल बोलणं नाही आमचं, पण त्याच्याबद्दल आम्हाला सुविधा काय देत आहे? आज समजा कोणाला लघुशंका करायची असेल तर त्याला जवळपास 100 मीटर दूर जाऊन लघुशंका करावं लागतं. तो समोरचा व्यापारी आपली दुकानदारी सोडून 100 मीटर जाऊन वापस येईल, तोपर्यंत त्याच्या दुकानावर कोण राहणार आहे राखण करता? बरं, महत्वाची बाब म्हणजे या अतिक्रमण काढण्यासंदर्भात तुम्हाला कोणती नोटीस वगैरे काही सूचना वगैरे आल्या नव्हत्या का? कोणत्याही प्रकारची आम्हाला सूचना वगैरे कोणत्याही प्रकारची जाहिरातही झालेली नाही. मग सरळ येऊन जेसीबी चालवलेली आहे. तरी किती दुकानांचे नुकसान झाले असाव्या कालच्या कारवाईमध्ये? जवळपास आता 36 ते 42 दुकानाचे गाळे आहे. सगळे रस्त्यावरचे पूर्ण दुकानदाराचे शेड पूर्ण कोणत्याही प्रकारचं धोरण न वापरता डायरेक्ट ओढण्यात आलेलं आहे. आता जे आपले दादा आहेत या ना समोर. दादा तुमचं नाव सांगा. विजय पंजवानी. तुम्ही किती वर्षापासून इथे व्यवसाय चालवता? 35 वर्षापासून माझं दुकान आहे
मी सतत मी नगरपालिकेत भाडेकरू हा म्हटलं आणि आंबेडकर चौकात माझं दुकान आहे नम्रता टायर म्हणून. माझ्या दुकानाला जाळी लावलेली होती, 3 फुटाचे पत्र होते. जाळी 3 फुटा 1 इंच बाहेर पत्र नव्हतं म्हटलं. जाळी सुरक्षेसाठी लावली होती म्हटलं. दुकानाच्या सुरक्षेसाठी लावली होती आणि 1 इंच बाहेर नव्हतं. आम्हाला कोणती नोटीस दिली नाही, काही नाही. आम्हाला सांगितलं मग तुमचं अतिक्रमण आहे, आम्हाला दाखवलं नाही, काही नाही म्हटलं. दादा तुमचं नाव सांगा. राजेश्वर टाले. काल झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या संदर्भात तुमची भूमिका कशा प्रकारे आहे? माझी भूमिका म्हणजे सांगायचं असं की काही लोकांनी शेड काढले होते, फक्त अँगल राहिले होते काढायचे, त्यांनी ते अँगल सुद्धा वाकून टाकले. बरं, मान्य आहे ते अतिक्रमण आहे. मग हे अतिक्रमण नाही का? कॅमेरामॅन एकदा दाखवा तिकडे, हे बाजूला हे बसलेले लोक अतिक्रमण नाही का? हे काय देतात नगरपालिकेला? आमचं म्हणणं ते आहे किंवा याला अतिक्रमण म्हणा ना, हे अतिक्रमण नाही, आम्ही आमच्या सुरक्षेसाठी लावलेलं आहे. बुवा, पाणी नाही आहे, वारा आहे, ऊन आहे, त्याच्यासाठी लावलेलं आहे आम्ही. हा, तो एक मुलगा पडला मोबाईलवाला, त्याचं नुकसान झालं, याच्या गडबडीतच झालं ना. त्याची भरपाई कोण द्यायची? पाठीमागून एवढे गाळे बनवून ठेवले नगरपालिकेनं, काय केलं त्याच्यावर? आज 10 वर्ष झाली त्याला काही येत नाही ना नगरपालिकेला इन्कम त्याच्यावर. नगरपालिका त्याच्याकडे लक्ष द्यावं. तर कालच्या कारवाई संदर्भात तुमची भूमिका कशा प्रकारे, तुम्ही काय सांगाल नेमकं? कारवाई योग्य होती, अयोग्य होती, किंवा व्हायला पाहिजे होती, व्हायला नाही पाहिजे होती, व्हायला पाहिजे होती तर कशा प्रकारे व्हायला पाहिजे? त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सूचना द्यायला पाहिजे होती. अच्छा, त्यांनी चुना आकायला पाहिजे होता, इथपर्यंत तुमची हक्क आमची हक्क आहे, व्हायच्या नंतर आम्ही तुमचं पाडून टाकू. यांनी कोणत्या प्रकारची सूचना दिली नाही. आम्ही एसडीओ साहेबाला निवेदन दिलं आणि शिव साहेबाला पण निवेदन दिलं. त्यांनी म्हणलं पाहणी करायला येतो, पाहणी करायला नाही, डायरेक्ट कारवाई केली त्यांनी. अच्छा. आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे की या ठिकाणी जेतलचे जे व्यापारी वर्ग आहे यांनी एक रीतसर विनंती अर्ज सुद्धा केला होता. ज्याप्रमाणे म्हटलं होतं, काही ठिकाणी पॉझिटिव्ह तर काही ठिकाणी निगेटिव्ह प्रतिक्रिया हे व्यापारी असो किंवा जनता असो यांच्यामधून समोर येत आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे ही सदरची अतिक्रमण हटाव मोहीम माननीय मुख्याधिकारी तसेच PWD विभाग यांच्या मार्फत करण्यात आली असल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती आम्हाला मिळालेली आहे. यानंतरच्या ही कारवाया आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.